हॅलो स्टुडंट, फर्स्ट आपण बॉन्ड पाहिलेला आहे आयोनिक बॉन्ड. आता सेकंड बॉन्ड पाहायचा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. तर सेकंड कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कसा फॉर्म होतो आपण बघू. कोव्हॅलेंट बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू सिमिलर और डिसिमिलर ॲटम. म्हणजे जो बॉन्ड तयार होणार आहे हा बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मधून तयार होणार आहे. बघा आपण लिहिलं इथं म्युच्युअल शेअरिंग म्हणजे दोन ॲटम आहेत, या दोन ॲटम मध्ये काही वेळा इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन पॉसिबल नसतं, तेव्हा या केसमध्ये त्या ठिकाणी शेअरिंग केलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन जर पॉसिबल नसेल तर शेअरिंग होणार आहे. मग शेअरिंग कसं असणार आहे? म्युच्युअल शेअरिंग असणार आहे. म्हणजे दोन ॲटम मध्ये म्युच्युअल शेअरिंग होतं. शेअरिंग कोणाचं होतं? इलेक्ट्रॉनचं होतं. मग हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग बिटवीन टू सिमिलर ॲटम म्हणजे सारख्या ॲटम मध्ये किंवा डिसिमिलर ॲटम मध्ये, सिमिलर ॲटम और डिसिमिलर ॲटम मध्ये हे काय होणार आहे? शेअरिंग होणार आहे. आणि या दोन शेअरिंग मध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला काय म्हणलं जातं? कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला सहसंयुज बंध असं म्हणतो. तर बघा एक्झाम्पल आपण बघू की कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म कसा झालेला आहे. पहिलं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ Cl2. क्लोरीन मॉलिक्यूल आहे. हा क्लोरीन मॉलिक्यूल कसा तयार झाला? तर दोन ॲटमच्या कॉम्बिनेशन मध्ये, या ठिकाणी दोन क्लोरीनचे ॲटम आहेत आणि जेव्हा दोन क्लोरीनचे ॲटम तयार होतात, जोडले जातात, तेव्हा क्लोरीन मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे पहिला क्लोरीन मॉलिक्यूल बघा, हा पहिला क्लोरीन मॉलिक्यूल आहे की याचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. सेकंड क्लोरीन ॲटम आहे. आपण या ठिकाणी त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्टार मार्कने इंडिकेट केलेलं आहे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले, आणि हे जे आहे ते डॉट मार्कने इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सेकंड क्लोरीन ॲटम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे बघा पहिल्या क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या क्लोरीन ॲटम मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, सेकंड क्लोरीन ॲटम मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट मध्ये. तर यामध्ये दोघांनाही एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग या केसमध्ये काय होतात तर दोघांच्या मध्ये काय करतात, जे एक इलेक्ट्रॉन आहेत हे म्युच्युअली शेअर केले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर हा क्लोरीन जो आहे तो क्लोरीन आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीन सोबत शेअर करणार आहे, आणि हा क्लोरीन ॲटम आपला इलेक्ट्रॉन या क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनशी शेअर करणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांच्या मध्ये जर पाहिलं तर 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत. मग फर्स्ट क्लोरीन ॲटम मध्ये जर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन जर पाहिले तर शेअरिंग मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, आणि सेकंड क्लोरीन साठी 1 2 3 4 5 6 7 8. ओके, टोटल 8 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन हे शेअरिंग मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. आणि या शेअरिंग मध्ये म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर होतात तेव्हा हा बॉन्ड फॉर्म होतो, त्यालाच आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असो. म्हणजे क्लोरीन मध्ये या ठिकाणी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये क्लोरीनचे ॲटम दॅट इज सिमिलर ॲटम आहे, 2 सिमिलर ॲटम मध्ये हा बॉन्ड फॉर्म झालेला आहे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मध्ये. सेकंड एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ HCl. HCl कसा फॉर्म होतो बघा, तर हायड्रोजन ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आहे. या ठिकाणी थोडस आपल्याला या ठिकाणी काय पाहायला लागेल की हायड्रोजन मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन जर असतील तर तो स्टेबल होतो, कारण याच्यासाठी हा लोअर ॲटॉमिक नंबर असणारा एलिमेंट आहे हायड्रोजन, की ज्याच्यामध्ये जर 2 इलेक्ट्रॉन जर असतील तर तो स्टेबल होतो. ओके, लाईक ए हेलियम कसं आहे? स्टेबल आहे, कारण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याचं डुप्लेट कम्प्लीट आहे. हायड्रोजन पण आपलं डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची त्याला गरज असते. सेम ॲज इट इज क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. आपण डॉटनी काय केलेलं आहे? इंडिकेट केले. हायड्रोजनची स्टारने इंडिकेट केले. या केसमध्ये हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, क्लोरीनला पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग या केसमध्ये काय होतं? हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. म्हणजे हायड्रोजन आपला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीन सोबत शेअर करेल. हायड्रोजन जर पाहिला तर 1 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, त्यामुळे याचं डुप्लेट कम्प्लीट होतं.
क्लोरीन जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, म्हणजे क्लोरीनचं पण ऑक्टेट या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आणि यामुळं या ठिकाणी या दोघांनी इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली, जोडी इलेक्ट्रॉनची शेअर केली आणि शेअरिंग केल्यामुळं हे दोघे काय होतात या ठिकाणी स्टेबल होतात. आणि या दोघांच्या मध्ये तयार होणारा बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे तो डिसिमिलर ऍटम मध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो? बाय ए म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू सिमिलर और डिसिमिलर ऍटम, म्हणजे सारख्या ऍटम मध्ये किंवा वेगवेगळ्या ऍटम मध्ये. ओके, वेगवेगळ्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहे? शेअर होणार आहे. आणि याच्यामध्ये तयार होणारा बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघू टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप किती आहेत या ठिकाणी. ओके, टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप किती, म्हणजे सहसंयोजी बंध जे आहे त्याचे टाइप किती असतात? तर त्याचे मोस्टली 3 टाइप आहेत. तर पहिला आहे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे एकेरी सहसंयोज बंध म्हणतो आपण, एकेरी सहसंयोज बंध. सेकंड आहे डबल कोव्हॅलंट बॉन्ड, दुहेरी सहसंयोज बंध. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड, तिहेरी सहसंयोज बंध. तर असे किती बॉन्ड आहेत? 3 बॉन्ड आहेत. कोणाचे? कोव्हॅलंट बॉन्डचे. तर पहिला आहे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन 2 ऍटम, म्हणजे दोन ऍटम मध्ये जर एक इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जर जोडी जर शेअर होत असेल सिमिलर ऍटम किंवा डिसिमिलर ऍटम मध्ये, तर त्या ठिकाणी तयार होणारा जो बॉन्ड असतो तो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, बघा हायड्रोजन की ज्याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिट मध्ये 1 आहे आउटर मोस्ट मध्ये. क्लोरीन जर पाहिलं तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, मग यामध्ये काय करतात? हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. आणि एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे प्रत्येकाने एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे या दोघांच्या मध्ये एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जोडी या ठिकाणी शेअर होते. आणि यामुळे या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे, फॉर्म झालेला आहे, त्या बॉन्डला आपण काय नाव दिलं? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं. ठीक आहे, समजलं का? म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड हा कशापासून तयार होतो? बाय शेअरिंग ऑफ ए सिंगल इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर, सिंगल इलेक्ट्रॉनची पेअर जर या ठिकाणी शेअर होत असेल, सिंगल इलेक्ट्रॉन पेअर जर शेअर होत असेल बिटवीन 2 ऍटम्स. ओके, आणि या ठिकाणी फॉर्म होणारा बॉन्ड हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, सेकंड आता आपण बॉन्ड बघू की डबल कोव्हॅलंट बॉन्ड. हा डबल कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो? शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन पेअर. इथं 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर ज्या आहेत त्या शेअर झालेल्या आहेत. 2 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच 4 इलेक्ट्रॉन हा शेअर झालेले आहेत या ठिकाणी. ओके, 2 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या इथे शेअर केल्या. बघा एक्झाम्पल बघूया आपण. O2 ऑक्सिजन मॉलिक्यूल कसा करतो? ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर आहे 8 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं 2 6, म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याला स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सेकंड ऑक्सिजन ऍटम आहे, त्याला पण सेम, याचा ऍटॉमिक नंबर आहे 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 6, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये पुन्हा 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, सेकंड ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे फॉर ए स्टॅबिलिटी. मग यामध्ये काय केलं जाते? दोघेही या ठिकाणी म्युच्युअल शेअरिंग करणार आहेत इलेक्ट्रॉन पेअर. मग यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर शेअर केला. ओके, म्हणजे 2 ऑक्सिजन ऍटम मध्ये 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले जातात. हा ऑक्सिजन बघा याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 1 2 3 4 5 6 7 8. सेकंड ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 7 8. ओके, म्हणजे यामध्ये यांनी 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेला आहे. आणि या ऑक्सिजन मध्ये फॉर्म झालेला हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण डबल कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन पेअर, ओके, 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर होतील, यामध्ये तयार होणारा बॉन्ड हा डबल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. नेक्स्ट वन, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. The triple covalent bond is formed by sharing of 3 electron pair.
शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन पेअर. इथं 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर होणार आहे, म्हणजेच 6 इलेक्ट्रॉन शेअर केले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कोणता आहे? नायट्रोजन मॉलिक्यूल. नायट्रोजन मॉलिक्यूल कसा तयार होतो बघा. फर्स्ट हा नायट्रोजन ऍटम आहे की याचा ऍटॉमिक नंबर 7 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5 आहे. ओके, म्हणजे नायट्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. नेक्स्ट सेकंड नायट्रोजन की ज्याचा ऍटॉमिक नंबर 7, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5, म्हणजे याच्या नायट्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांना स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे. मग 8 इलेक्ट्रॉनची गरज असेल, दोघांनाही 3 इलेक्ट्रॉन लागणार आहेत. या केसमध्ये इलेक्ट्रॉन शेअर किंवा लॉस होत नाही, तर या केसमध्ये इलेक्ट्रॉन गेन और लॉस होत नाही, यामध्ये शेअरिंग केले जाणार आहेत. ओके, नायट्रोजन आपले 3 इलेक्ट्रॉन शेअर करेल सेकंड नायट्रोजन सोबत. ओके, फर्स्ट नायट्रोजन साठी आपण डॉटने इंडिकेट केले, सेकंड नायट्रोजनला आपण स्टारने इंडिकेट केलेला आहे. ओके, आणि या नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये दोघांच्या मध्ये 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर झालेले आहेत. आणि या 3 इलेक्ट्रॉन पेअर 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग मध्ये जो बॉन्ड फॉर्म होणार आहे त्या बॉन्डला आपण नाव दिलं ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असं नाव दिलं. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. दिस इज बॉन्ड इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन 2 एटम्स. 2 एटम मध्ये जर 3 इलेक्ट्रॉन पेअर जर शेअर होत असतील तर तयार होणारा बॉन्ड हा ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ओके, टाइप आपण पाहिले. टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड: सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, double covalent bond and triple covalent bond. Single covalent bond is formed by sharing of 1 electron pair. Double covalent bond is formed by sharing of 2 electron pair. And triple covalent bond is formed by sharing of 3 electron pair. Okay? ठीक आहे, समजलं का आपल्याला? हे टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. आणखीन पण टाइप आहेत, पण ते टाइप ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी आहेत. ओके, आपल्याला ते पण बघायचं आहे. नेक्स्ट टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. त्याच्या पोलॅरिटी वरून काय केलं जातं? सेकंड टाइप केलं जातो या ठिकाणी. टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड दॅट इज बेस्ड ऑन पोलॅरिटी. म्हणजे कशावरती डिपेंड आहे? पोलॅरिटी. म्हणजे त्या मॉलिक्युलची पोलॅरिटी काय आहे, ठीक आहे, याच्यावरती त्या ठिकाणी बॉन्ड त्या ठिकाणी क्लासिफाय केलेला आहे किंवा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. कोणता आहे बघा? फर्स्ट वन, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो कसा फॉर्म होणार आहे? इट इज फॉर्मड बिटवीन 2 डिसिमिलर ऍटम. म्हणजे 2 वेगवेगळ्या ऍटम मध्ये जर 2 वेगवेगळ्या ऍटम मध्ये जर बॉन्ड या ठिकाणी फॉर्म होत असेल तर तयार होणारा बॉन्ड हा या ठिकाणी पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. म्हणजे इथं एक्झाम्पल घेतलं आपण HCl. HCl मध्ये हायड्रोजन हा ऍटम आहे, हा आपला इलेक्ट्रॉन क्लोरीन या ऍटम सोबत काय करेल? शेअर करेल. ठीक आहे, म्हणजे नायट्रोजन आणि क्लोरीन हे 2 ऍटम हे डिसिमिलर ऍटम आहेत, वेगवेगळे ऍटम आहेत, सारखे नाही. इथं नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन यांच्यामध्ये शेअरिंग होतं. म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये शेअरिंग होतं. H2 मॉलिक्युल आहे की याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये शेअरिंग होतं. याच्यामध्ये जर पाहिलं तर कार्बन हायड्रोजन, ऑक्सिजन हायड्रोजन यांच्यामध्ये शेअरिंग होतं. CH4 मॉलिक्युल आहे तो कसा तयार होतो? शेअरिंग ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे इथं ऍटम जे आहेत ते ऍटम डिसिमिलर ऍटम आहेत आणि डिसिमिलर ऍटम मध्ये जर शेअरिंग होत असेल तर तयार होणारा बॉन्ड हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ओके, समजलं का? सेकंड, नेक्स्ट वन, नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड कसं होणार आहे? इट इज फॉर्मड बिटवीन 2 सिमिलर ऍटम. म्हणजे 2 सारखे ऍटम जर असतील आणि या सारख्या ऍटम मध्ये जर बॉन्ड तयार होत असेल तर तयार होणाऱ्या बॉन्डला आपण नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणणार. इट इज कॉल्ड ॲज नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. एक्झाम्पल आहे H2Cl2O2N2. म्हणजे बघा, H2 2 हायड्रोजन ऍटम आहेत की यांच्यामध्ये हायड्रोजन यांच्यामध्ये काय होईल? बॉन्ड फॉर्म होईल. हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. समजलं का? तर 2 हायड्रोजन ऍटम आहेत जे सिमिलर आहेत, सारखे आहेत, आणि यांच्यामध्ये तयार होणारा बॉन्ड हा नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, डिसिमिलर ऍटम मध्ये फॉर्म होणारा बॉन्ड हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. सिमिलर ऍटम मध्ये फॉर्म होणारा बॉन्ड हा
नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे. ह्या सेकंड टाइप येतो जो पोलॅरिटी वरती डिपेंड आहे. ठीक आहे, समजलं का? की आता लास्ट आपण पॉइंट बघायचा आहे कोव्हॅलंट बॉन्ड मधला. त्या ठिकाणी त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे ती. नेक्स्ट आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड. आता कोव्हॅलंट कंपाऊंड कोणाला म्हणायचं आहे की ज्या कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे त्यांना आपण कोव्हॅलंट कंपाऊंड असं म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे H2 जो मॉलिक्यूल आहे हा H2 मॉलिक्यूल कोव्हॅलंट कंपाऊंड आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण कोव्हॅलंट कंपाऊंड असं म्हणणार. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय बघा, दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा काय असतो, कमी असतो. म्हणजे जर या ठिकाणी कोव्हॅलंट कंपाऊंड जर सॉलिड असेल, कोव्हॅलंट कंपाऊंड जर सॉलिड असेल तो लो मेल्टिंग पॉइंटला म्हणजे कमी टेम्परेचरला काय होणार आहे, तो मेल्ट होणार आहे. आणि जर तो या ठिकाणी लिक्विड असेल तर तो कमी टेम्परेचरला बॉईल होतो. ठीक आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय त्याचं गुणधर्म, दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी. मग त्यामधून ते हीट किंवा इलेक्ट्रिसिटी पास करत नाही. किंवा जर करत असेल तर ते पुअर कंडक्टर आहे, काही स्मॉल अमाऊंट मध्ये हीट अँड इलेक्ट्रिसिटी पास करू शकतात. पण जनरली कोव्हॅलंट कंपाऊंड हे बॅड कंडक्टर असतात. त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण विजेचे दुर्वाहक म्हणतो. ठीक आहे. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्व्हेंट लाईक वॉटर. म्हणजे ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत की हा पोलर सॉल्व्हेंट आहे. म्हणजे कोव्हॅलंट कंपाऊंड हे पोलर सॉल्व्हेंट मध्ये इनसोल्युबल असतात, ते त्यामध्ये विरघळत नाहीत, ते सोल्युबल होत नाहीत. पण जर आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट घेतला, आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट सपोज क्लोरोफॉर्म घेतला, अल्कोहोल घेतला, हे काय आहेत तर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहेत. आणि या ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये असे कंपाऊंड काय होतात, सोल्युबल होतात. ठीक आहे, समजलं का? म्हणजे दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्व्हेंट म्हणजे लाईक वॉटर, पाण्यामध्ये ते विरघळत नाहीत. पण दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. जर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आपण घेतला, अल्कोहोल, क्लोरोफॉर्म हे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे, याच्यामध्ये ते इझिली काय होऊ शकतात, सोल्युबल होऊ शकतात. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे आर सॉफ्ट, वोलाटाईल अँड इझिली फ्युजेबल. ओके, सॉफ्ट आहेत, मूव्ह आहेत, वोलाटाईल आहेत. वोलाटाईल म्हणजे इझिली ते सॉलिड लिक्विड स्टेट मधून गॅसियस स्टेट मध्ये जातात. म्हणजे त्याचं व्हेपरायझेशन इझिली होतं. म्हणजे जर ते लिक्विड मध्ये असेल तर लिक्विड मधून ते गॅसियस फॉर्म मध्ये इझिली कन्वर्ट होऊ शकतात लो टेम्परेचरला. इझिली फ्युजेबल म्हणजे ते इझिली लगेच वितळू शकतात. सहजरित्या ते वितळणार आहेत. असे कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत. असे या ठिकाणी कोव्हॅलंट कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या. तर या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर कोव्हॅलंट बॉन्ड पाहिला, त्यानंतर टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड पाहिले. कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप किती आहेत, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. नेक्स्ट टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणून जर सांगायचं झालं तर कोव्हॅलंट बॉन्ड दोन टाइप केलेले आहेत. एक आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे तो नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, लास्ट आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट कंपाऊंड पाहिलेलं आहे.